नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज माझ्या मुलीचा बड्डे होता, तर बड्डेचा ब्लॉग आहे हा पूर्ण. आणि व्हिडिओ टाकायला जरा 2 दिवस जरा लेटच झालं, म्हणजे मी एडिटिंग केलंच नव्हतं, जरा समजून घ्या. आणि सकाळचे माझ्या मुलाचे सकाळचं स्कूल आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. अगोदर तिने आंघोळ वगैरे केली आणि रात्रीच तिने केस वॉश केले होते. म्हटलं सकाळी तेल असतंय ना, वेण्या बांधून जावं लागतंय, तर म्हणून रात्रीच तिनं वॉश केले होते. केस तर मस्त होते, सिल्क. आणि हेअरस्टाईल बनवायची मी ठरवलं होतं वेगळी, पण तिला वेगळी पसंत होती. ती बोलली तुझी हेअरस्टाईल मला नको आहे, मला सरळ आणि सोपं, तू मग बुच्चीच बांधून दे. तर मी तरी पण भांग पाडून म्हटलं मी याच्या अगोदर तुम्हाला बोललेच होते, मी इंस्टावरती बघून तिची हेअरस्टाईल करून दिली होती म्हणून. तिला नको होती, तर मी भांग वगैरे पाडला आणि बोलले तशी हेअरस्टाईल करून देते. तर ती बोलली नको, मला सरळ आणि सोपाच, मला तू बुच्चा बांधून दे. आणि तिनं जीन्स टॉप घातला होता, तर तीच हेअरस्टाईल छान वाटते, सिंपल, जास्त हेवी छान वाटत नाही. आणि समोर मी तुम्हाला सांगणारच आहे तिचा मेकअप कसा केला म्हणून. सरळ आणि सोप्या पद्धतीचा सिंपलच केला होता मेकअप. आणि सकाळी सगळी घाई असती ना, बस लवकर येते, त्याच्यामुळं पटकन असा तिचा लूक तयार केला होता. म्हटलं टाईम नको व्हायला, समोर मग टाईम झाला तर समोर गाडी पण नसते. तर असं काही आज कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बड्डेच्या. तिला कपडे कोणचे घेतले, काय घेतले, सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ती मला सांगत होती मम्मी अशी हेअरस्टाईल कर म्हणून. मी नको बोलत होते आणि ती बोलली मग नको आता बुच्चाच बांध. तर तिचा बुच्चाच मी बांधून दिला होता. एवढे रबलं ते सगळं काढलंय, परत आता ठेवा. आयलाईनर कुठे, मस्करा कुठे, माझे डोळे जर करते काजळ नको लावू ना, काहीच नको लावून, फक्त पावडर लावून टिकली लावून चालले. व्हाईट कलरची बिंदी लावून घेते आणि ती छान वाटते. घे इकडं रब्बर, ती पतलंवालं रब्बर लावू का आधी, पीठ बसतील मग ढिल्ली होणार नाही. मी ते पण नाही काढलं का तू, सगळं मलाच सांग करायचं. फिर हो, मायला जीवच नाही. छोटे रबला टाकून दिले हा दे ठेव. 20 रुपयाचं पॅकेट घेतलं आपण आपल्याकडे, पुढे 20 रुपयाचं पॅकेट दिलं, 20 रुपयाचं दिसेल पाहिजे है ना. म्हणजे 1 रुपयाचं 1 रबल म्हणते का हाताने बुच्चा मागली. टाइम व्हायला लागला, टिफिन भरायचा, अजून माझे काम राहिले दुसरे. ओके सडी तुझे मेकअप नको करू, तुझं नाही सुरू आहे मी करते. जाऊ दे आता, आजच रोजच युनिफॉर्म ती घालून जाते ना, आज बड्डे तर जाईल नटून थटून. शाळा बड्डेच्या दिवशी शाळामध्ये सगळं असं पण छान वाटते, सिंपलच. सोड कर इकडं, कर पटकन पावडर पावडर लाव थोडं. पावडर अगं ते गेली हे नको लावू ग, थोडं पावडर, थोडं चेहरा ऑइली तुझा. गादी पण सगळी तोडून टाकली, तर गादी पण नाही म्हणली असती तर गादी नसती आणली का. लेकरं गड्या, आपण तिकडे गेलो होतो गावाला जत्रात, तर मग तिकडून किती होत्या स्वस्त ब्रश होते ना मम्मी, गादी नाही तर मग आपल्याला घेतली, आणली नसती का. मी म्हणले नव्हते का, आणलं नसतं का. मग हे बाय असं इतकुशा तुकड्यानं लावा. आता हे घे ना मग, काहीतरी घे ओललं. काय घेऊ बोललं, ओललं होते कपडा एक तर पावडर चेहऱ्याला. ह्यो मेकअप किट आहे ना, माझ्या मुलाने तिला गिफ्ट केला होता, 2 वर्ष झाली. हे बघा असा मेकअप किट आहे, छान आहे ना. हे बघा एवढं सारे. आणि गादीचे हाल बघा, तुम्ही बघतच असाल कसे म्हणून. असं करतात लेकरं, हे विनाकारणच काढून नाश करतात, काही आणून ठेवलं. आता कधी गेले मार्केटमध्ये तर गादीच घेऊन येते लावायला. येतं का मी असं. आता त्यांचं ॲन्युअल डे चालू होईल, त्याच्यासाठी पण लागन थोडं, परत मेकअपचं सामान घ्यावं लागन ॲन्युअल डे साठी. पार्टिसिपेट करणार, फक्त थोडं फाउंडेशन लावलंय. आता ही गादी पण नाही व्यवस्थित, आणि बस आयलाइनर लावू आणि टिक्का लावू.
तिथं व्हाईट कलरची टिकलीची बॉटल ती घे बरं बाळा. ब्लॅक वाली घे ना, ब्लॅक वाली. ती व्हाईट कलरची ती टिकलीची बिंदीची ती पॉकेट नाही का पूर्ण आडवं लावलेलं, आणि ते घे इकडे. ब्लॅक कलरची लाव ना. दोन्ही त्याच्यामध्ये कर इकडे. डोळे बंद कर. आयलाइनर लावून घे बस. काहीच नाही करायचं मेकअप, सिंपलच बरं आहे. नको आयलाइनर लावलं की छान वाटते डोळे. जीन्स टॉप घालून चालली ना मग सिंपलच मेकअप छान दिसतोय. आयलाइनर आता ते दुसरं खराब झालंय ना, तुझ्यासाठीच घेत असते मी, स्वतःसाठी नाही करत काही मेकअप. दादा लेकराला काम येते, काही शाळामध्ये कार्यक्रम राहतो तुमच्या. बर्थडे आहे त्याचा आज नटून शाळेत जायची. हा चॉकलेट आहे ते आहे ना बॅग मध्ये. टिफिन भरायचा राहिलाय अजून, टाइम व्हायला लागलाय. मस्कारा नको लाव, नाही लावत, हे सिंपल छान वाटतंय. थोडी लिपस्टिक लावते. लिप बाम लावू का? थोडं हे लावते पाव. नव्हतं लावायचं, थोडं नॉर्मल बंद करू का? नाही ना, कशासाठी? तुला फोन पाहिजे आता का? तिकडे चाललो म्हणून. आणि ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, सगळं तुम्हाला बघायला भेटणार. आज बर्थडे कसा सेलिब्रेशन केला कसं सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. लिप बाम नाही घेतला, लिप बाम घे रे एकदा काय घेतून परस मधून. कोणच्या परस मध्ये खूप मारत या काळ्या परस मध्ये ती व्हाईट कलरचं नाही मार. घे कपाट बंद करून. त्योच आहे, खोलू कपाट बंद करून घे. चला थोडं लिप बाम लावते. मुलाची तयारी झाली, त्याने त्याचा पीटी युनिफॉर्म घातलाय आता, आणि आमचे मेकअप चालू आहे आमचा बर्थडे गर्लचा. लिप बामच लावते मी, सिंपलच छान वाटत. उघडू का? नको ना, समोर ये ना जरा. थोडं लावते मी याला. डोळे नको खोलू बाळा. जास्त ओव्हर ऍक्टिंग नाही केली पाहिजे. कर इकडं, खोल डोळे, सरळ राह. जेवण करतो. लाव ना, टिकली लाव ना एकदा, नंतर जा. मग सगळं उचलून ठेवते मी, मला अजून हे करायचंय. कोणची व्हाईट वाली लावू का? सरळ बस. माझं नसं खाल्ली ना मी भाजी. नाही नाही, व्हिडिओ चालू आहे, काही पण नको बोलू. हे बघा इकडे बघ, कसं वाटते आमची परी. एकदम सिंपल आणि साधी क्यूट गर्ल. जा बंद कर रे जरा. हे बघा चॉकलेट चालवलंय, चॉकलेटचं पॅकेट आता मुलाला द्यायसाठी. ती 2 दिवस झाले तिच्या फ्रेंडला सांगत होती माझा बर्थडे आहे म्हणून. तर मग ती काल डिमांडला गेलो होतो आणि ते चॉकलेट घेतलो. पाठीमागच होती थोडी चॉकलेट घेतले चॉकलेट. आणि संध्याकाळी तर बर्थडे सेलिब्रेट होणारच. आता ट्युशनमध्ये पण घेऊन जावं लागेल. आता हे स्कूलमध्ये पण चालवलंय तिने चॉकलेट. आता चॉकलेट किती आहे का तुमच्या स्कूलमध्ये मुलं? 43 आहे का? मी पॅक घेऊन चालले, कारण की उरले मी वापस येते. हो का? टाक मग बॅगीमध्ये, घाल शूज वगैरे घाल. आणि मेकअप कसा वाटतो सिंपल आणि साधा नक्की कमेंट करून सांगा. आमच्या बाईने एवढं काही नट्टापट्टा केला नाही, साधंच बोलले. मला पाठीमागून बुच्चा बांधव होता, जीन्स टॉप घातला होता, थोडी पाठीमागच हो ना, जीन्स टॉप घातलेला आहे, त्याच्यामुळं एवढा काही मेकअप केला नाही, सिंपल साधाच केला. चला आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, पूर्ण तुम्हाला डिटेल. संध्याकाळी पण केक वगैरे सगळं सेलिब्रेशन, कपड्याचं सगळं आम्ही तुम्हाला दावणार आहे.
आणि कसा बड्डे सेलिब्रेशन केला ते नक्की कमेंट करून सांगा. आता चल टाक बॅगमध्ये टाक. आज माझा बर्थडे आहे तर मी चॉकलेटच्या बॅगेमध्ये ठेवते. आता मी चालली स्कूलमध्ये सेलिब्रेट करणार मी. तर पुढे बनतेच राहील व्हिडिओमध्ये. बाय. आता चालले स्कूलमध्ये. हे बघा मुलगा पण चाललाय. खुशी मेकअप धावता. ते बघा थोडी उभी राहा ना. असं काही लुक आहे. चला आता निघालेले आहे स्कूलमध्ये, जिथे बस येते तिथे. आता मुलगी शाळेतून आली आणि तिला तिच्या फ्रेंडनं गिफ्ट दिले. बघूया. हे बघा गिफ्ट आणलेलं आहे. चला आता आपण खोलून जाऊया काय काय गिफ्ट आलं तिचं. त्याच्यामध्ये नाव वगैरे होतं लगे हॅपी बर्थडे प्राची म्हणून, बघू शकता. आणि आता ती चॉकलेट वगैरे तिनं वाटले आणि मग तिच्या फ्रेंडनं तिला गिफ्ट दिले. चला बघूया काय गिफ्ट दिले म्हणून. ही पहिली आहे हँकी. रुमाल दिला का? येस. हे बघा रुमाल दिलाय. मग एक पेन्सिल आहे आणि मग पेन्सिल एक पाऊच आहे. अरे बापरे पाऊच दिला एक छोटासा. एकाच रबर फ्रेंड बँड त्याच्यामध्ये रबर दिलेले हे बुच्च्या बांधून जायला स्कूलमध्ये. छान आहे. आणि एक लास्ट चीज आहे. हे ब्रासलेट दिले. हे बघा एवढं सारे गिफ्ट तिला भेटलेत बड्डेचे स्कूलमध्ये. छान आहे हे ब्रासलेट. हे बघ. आणि हे पाऊस दिलाय. आता संध्याकाळी पण बड्डे सेलिब्रेट होणार आहे. संध्याकाळी पण भरपूर हे सामान सुमानांना सगळं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सामान म्हणजे तिला कपडे घेतलेले नाही नवीन करताना. तिला कपडे आता तिचे पप्पा ड्युटीहून आल्याच्या नंतर तिला कपडे पण आणणार आहे. आणि बघूया आता समोर काय काय होते म्हणून. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला आता स्कूलमधून आले तर जेवण करायचं आहे. स्वयंपाक बनवून रेडी झालेला आहे. आता जेवायचं आहे. चला आता जेवतो. आम्ही आता निघालेलो आहे. मुलं गेलेली आहे ट्युशनला. आता आम्ही रेडी झालेलो आहे. सिंपल अशी साडी मी वेअर केली आणि मिस्टर पण रेडी झाले. आता मुलं ट्युशनमध्ये आहे. मुलं काय बोलतात काय नाही बघूया. मुलं जर बोलले जायचं आहे म्हणून तर आम्ही जाणारच. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला बघायला भेटणारच. चला आता मुलाकडे निघालेलो आहे. चला आता मुलं घेतलेत ते बघा ट्युशनहून. आता निघालो जेवण करायला. कारण की आमचं फिक्स नव्हतं. मुलं बोलले चला म्हणून. बघा माझ्या मुलगा नाईट त्यानं टी शर्टावरच आहे. मुलगीने सकाळचे कपडे घातलेले. तिला पण कपडे घ्यायचे. आता कुठं कापायचं केक? कुठं कापायचं? तिथं नको. हॉटेलमध्ये नो घरी. काय आता आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला. आता चाललो. आता चालल्यावर जातो. पप्पा मम्मी माझा भाऊ चाललो आम्ही. आलेलो आहे आता आम्ही जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये. बाबू बसलेला आहे समोर. खायचंय ना बिर्याणी खायला आलो ना आपण. राईस नाही मटन पण खावं लागेल. आपण घेत नाही. फायनली बिर्याणी आली. आता सगळेजण खाणं चालू केलंय. जेवण केलंय निघालो आता. कपडे घ्यायला माझ्यासाठी. कोणासाठी गेले? माझ्यासाठी. आता कपड्याच्या दुकानात आलो आणि मुलीला पाहिजे होता जीन्स टॉप. मी बोलले नको आता जीन्स टॉप बड्डेला असेच घेऊ पार्टी वेअर. पण तिला ह्यो मेहंदी कलरचा खूप आवडला होता. पण तिच्या अशा कलरचा होता फ्रॉक. त्याच्यामुळं मी नको बोलले. आणि खूप असा त्याचा प्लाझो मोठा होता आणि ही सुकडी होती. त्याच्यामुळं मी कॅन्सल केला. त्या दुकानातले आवडले नाही हे कपडे. मग दुसऱ्या दुकानात गेलो आणि म्हटलं वाईट तिच्याकडनं होताच आणि बाहेर लटकलेला होता. त्याला बोलले थोडं मोठं पीस दावा. तर लगेच तिच्या साईजचा भेटला आणि जास्त कपडेच बघितले नाही, लगेच घेतला. म्हटलं आता वेळ पण झालेला आहे आणि असा तुम्हाला समोर तिनं वेअर केलेला दावणारच आहे कस कोणचा आहे म्हणून. तर लगेच हो व्हाईट ड्रेस घेतला. मला व्हाईट आवडतोय जास्त आणि व्हाईट ड्रेस म्हटलं तिच्याकडे नाही आहे म्हणून मी व्हाईटच सिलेक्ट केला. तिला पण नको होता. तिला जीन्स टॉप पाहिजे होता. पण बोललेली की तुझ्या चॉईसनं नाही वागायचं म्हणून आमच्या चॉईसनं घे. तिचे पप्पा तिला ओरडत होते पण मग घेतला गपचूप.
आणि छान होता, मस्त बजेटमध्ये आणि खूप भारी वाटत होती ती ड्रेस घातला होता तर. जेवण केलंय, आता आम्ही निघालेलो आहे घरी, कपडे वगैरे घेतलेत, केक घ्यायचं बाकी आहे आणि guys. जेवलो म्हणून थोडं चालायला लागलो. नाही तर बसनं गेलं की 5 मिनिटातच जातो, पण आम्ही यानंच निघालेलो आहे. जवळच आहे, 5 मिनिटं, जास्त दूर नाही आहे. पण म्हटलं जेवलो तर चला आता पायी जाऊया, म्हणून आम्ही थोडं वॉकिंग करायला लागलो. आता घरी जाऊन बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. चला आता फायनली असा मेकअप केला आणि ह्यो तिला बड्डेला ड्रेस घेतला, बघू शकता. आणि बड्डे आता टाईम झालेला आहे, पण आता करायचं. आता बड्डे घरच्या घरी सेलिब्रेशन करणं चाललं आहे आणि आम्ही फोन पाहण्यात बिझी, त्याच्यामुळं आम्हाला जरा टाईम झाला आहे. बघा एक स्कूप खेळतं आहे आणि असा काही सिम्पलसा मेकअप केला आहे. आमच्या बाईचे सिम्पलच केस विचारले. आणि कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आमची बाई. मेकअप वगैरे केला ना, आमचा मस्त असा लाड चालू होता घालणं. आणि असा काही तिला तिच्या चॉईसचाच केक घेतला, तिला आवडला होता आईस केक. म्हणे पप्पा मला हेच घ्यायचं आहे, आणि पप्पा तिचे पूर्ण हट्ट पुरवतात की ती जे म्हणन तेच घेऊन देतात आणि खूप लाड करतात तिचे पप्पा. कसा आवडला का तुम्हाला केक नक्की कमेंट करून सांगा. चला मग आता केक कटिंग करून घेऊया. मुलगी पण बघू शकता किती खुश आहे माझी, आणि तिला बड्डेची भरपूर अशी आतुरता होती की माझा बड्डे कधी येईल. असं एक एक दिवस ती कांड्यावर मोजत होती, असं काही चालू होतं तिचं. तिला मी बोललेले बाई तू एवढं हे नको करू, एक एक दिवस मोजत होती कांड्यावर, तर येणारच आहे तुझा बड्डे. ती खूप आतुरतेनं वाट बघत होती. असं आम्ही घरच्या घरी सगळ्यांनी, म्हणजे 2 फ्रेंड आले होते माझे मुलाचे, आणि वेळ भरपूर झाला होता. मग घरच्या घरीच बड्डे सेलिब्रेट केला, वंदन वगैरे केलं. मग तिला ऑक्शन मी केलं आणि मिस्टरला बोलले तुम्ही पण ताट पकडा आणि आपण फोटो काढू. फोटो काढण्याची प्रोसेस आहे हे आता ही, आणि तयार वगैरे झाल्यावर फोटो तर काढणारच. असं तर मग आठवण पण राहते. मुलं दिवसांदिवस मोठे मोठे होतात, माणसाला कधी मोठे होतात समजत सुद्धा नाहीये, आणि फोटो बघितल्यावर कळते अरे या एवढा बदल झालाय आपल्या मुलामध्ये. असं काही फोटोची आपली आठवण राहते. आता माझा विचार चाललाय जे फोटो आहे ते सगळे पेन ड्राईव्हमध्ये भरून ठेवूया, आणि मोठे मुलं झाल्यावर त्यांना बघायला की तुम्ही असे होता म्हणून लहानपणी, असं माझा विचार चाललेला आहे.